सर्वांना नमस्कार. आणि आज सकाळी जी सत्र झाली त्याच्यानंतर बोलणं जरा मला अवघड वाटते. खूप छान सत्र झाली आणि त्याच्यामध्ये मी इथे येताना जेव्हा अनवरभाईंनी फोन केला होता की ह्या निमित्ताने पुन्हा विचार घुसळण्यासाठी एक चांगली आपल्या अनुभवाकडे पुन्हा बघणं आणि त्याच्यातनं काय शोधबोध होतो हे करण्याच्या दृष्टीने आणि दुसऱ्यांकडनं शिकण्याच्या दृष्टीने ही फार चांगली संधी आहे. म्हणून सर्वप्रथम मनापासून एक कृतज्ञता व्यक्त करते की पुन्हा म्हणजे एकदा आले होते तेव्हा कुमार सप्तर्षींशी बोलणं चाललं होतं ते तू का लिहित नाही त्याच्यावर तुझ्या अनुभवावर. ते लिहिणं अजून झालं नव्हतं त्यामुळे ते एक ऋण राहिलेलं होतं की नाही आता येऊन आपण शेअर करूया की आपल्या मनामध्ये या वाटचाली संबंधी थोडं माझी पार्श्वभूमी सांगते. माझा जन्म एका जैन कुटुंबात झाला आणि माझे वडील पहिल्यांदा गुजरातहून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित तेव्हा होते आणि त्या निमित्ताने म्हणजे जेव्हा माझा गांधींचा परिचय हे 7वीमध्ये माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हा धडा शिकताना तेव्हा झालं आणि त्यांचं पुस्तक नंतर वाचल्यानंतर एक वाटलं की त्याच्यात खूप मोठी शक्ती आहे सत्यामध्ये आणि ते पुढे आपल्या जीवनात कसं वापरता येईल काय करता येईल. आणि खरा भारत ग्रामीण भागात आहे, मी शहरी भागात जास्त वाढलेली आणि तिथे जाऊन आपण काहीतरी काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे ह्याची अजून इतकी स्पष्ट नव्हती पण पुढे एक असं ठिकाण होतं. मी 3रीपर्यंत मी तामिळनाडूमध्ये होते आणि नंतर इथे आले आणि पुण्यामध्ये इथे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम जे होतात ह्याची एक पर्वणी जी होती त्यानिमित्ताने समजून घेत होती की काय काय आहे. आणि सिव्हिल डिफेन्सच्या निमित्ताने एकाहत्तरचं बांगलादेशचं युद्ध आणि तेव्हा आमच्या सगळ्या शाळांच्या मार्फत एक 12 किलोमीटरचं चालणं होतं की ज्याच्यातनं जे स्थलांतरित होते त्यांच्यासाठी देणगी गोळा करणं त्या काळी. आणि तेव्हा पहिल्यांदा एकदा अनुभव घेतला की 12 किलोमीटर चालणं हे शक्य आहे. म्हणजे असं वाटत होतं की आपल्याला जमेल की नाही. आणि मग तेव्हा फारशा शाळेतल्या मुली तयार नव्हत्या पण आपल्याला वाटतं ते आपण पुढे करू शकतो हा विश्वास आहे. जर मनाने ठरवलं तर करू शकतो हा विश्वास त्याच्यातनं निर्माण झाला. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे घराचं एक वातावरण त्याच्यामध्ये असं जाणवलं की महिलांचं स्थान जे आहे जास्त करून म्हणजे मला तेव्हा जे दिसत होतं की जास्त करून स्वयंपाक चूलमूल हेच आयुष्य आणि विशेषतः गुजराती कुटुंबामध्ये जास्त करून खाण्यापिण्याच्या ह्याच्यामध्ये महिलांचा खूप वेळ. आणि मला वाटायचं की हे जगणं बरोबर आहे का, वेगळं काय असायला पाहिजे का. आणि याचा शोध आणि मग घरामध्ये कामामधलं मुलांची कामं मुलींची कामं याच्यावर खूप चर्चा व्हायची. मग वाढायचं काम हे महिलांचंच आहे का म्हणजे अशी चर्चा व्हायची. आई म्हणायची तू म्हणते तर बरोबर पण समाजाची अशी रीत आहे. तुम्ही आज LKK जे सकाळी म्हटलं लोक काय म्हणतील हा भाग मला वाटतं सगळ्यांनाच वेगळ्या पद्धतीने येत असतो. आणि हे अनुभव म्हणजे माझ्या घरामध्ये भाऊ धाकटा होता, बहीण मोठी, आईवडील. तर हे करत असताना पुण्यातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त मी घडत गेले असं मी म्हणेन की ज्याच्यातनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यात स्वयंसेवक म्हणून मी काय करू शकते म्हणजे मला तेव्हा मी 10वी-11वीत असेल सिव्हिल डिफेन्सचं कार्यक्रमात सहभागी झाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे इथे पुण्यामध्ये ग्रामायणचे कार्यक्रम आंतरभारतीचे कार्यक्रम यदुनाथ थत्ते शाह काका असे वेगवेगळे शिबिरं घेणं. इथेही गांधीभवनमध्येही काही शिबिरात सहभागी. तर अशा कार्यक्रमातनं मला असं वाटतं की घडण्याचं एक चांगलं माध्यम झालं. आणि जेव्हा 75 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्ष होतं तेव्हा असं जाणवलं की अरे प्रश्न फक्त आपल्या घरापुरता नाही समाजापुरता नाही एकूण देशभरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी काम करण्याची गरज आहे. आणि तोपर्यंत प्राध्यापक काळे यांची भेट झालेली होती जे गांधींबरोबर काही काळ त्यांनी सुरुवातीला
त्यांचं भेट झाली होती, नंतर शोभनाताईंची भेट झाली. तर कुठल्याही विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक संघटन महत्त्वाचं आहे आणि ते स्थानिक संघटन कसं उभं करता येईल हे या दिशेने विचार चाललेला होता की युवक आणि महिलांचं संघटन कुठल्या पद्धतीने करता येईल. आणि त्या दरम्यान जेव्हा अभ्यास हे कॉलेजमध्ये BCom करत होते तेव्हा वेगवेगळी जबाबदारी घेताना एक जबाबदारी अशी होती की वर्गाची प्रतिनिधी म्हणून. तेव्हा 100 मुलं 30 मुली असं साधारण प्रमाण असायचं. आणि तेव्हा जे निवडणूक होत्या आणि मला माघार घ्यायला सांगितली. अगोदर मुलीनेच म्हटलं की तुम्ही उभं राहा, पण मुलं म्हणत होते की तुम्ही माघार घ्या, तुम्ही थोडंसं 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित करणारा ट्रिप वगैरे. मी म्हटलं मी करीन, पण मला माहीत होतं की करणं जरा त्याच्यासाठी थोडं म्हणजे मुलींनी बाहेर राहणं या दृष्टीने विरोध होण्याची शक्यता आहे. अर्थात मागे वळून पाहताना असं लक्षात आलं की त्यांनी जे समाज पाहिलेला आहे आणि मुलींनी बाहेर जाणं हे त्यांना त्या काळी योग्य वाटत नव्हतं. आणि तेव्हा मग जे पहिल्यांदा घरीच उपोषण करणं की तो दिवस आला, मी निवडून आले आणि नंतर जेव्हा काही महिन्यांनी ट्रिप आयोजित करायचं झालं तेव्हा घरची तयारी नव्हती की ते म्हणाले नाही जायचं. मी म्हटलं मी जबाबदारी घेतली, मला जायला पाहिजे. आणि त्याच्यातनं मी म्हटलं नाही तर तोपर्यंत मी जेवणार नाही. आणि हे केल्यानंतर शाळेतल्या कॉलेजमधल्या प्राध्यापिका राव ह्याही घरी आल्या, बोलल्या. ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत सगळे बरोबर. पण तेव्हा असं वाटलं की ती भूमिका घेतली त्यामुळे मला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी म्हणजे एक विश्वास जो आहे की आपल्याला जर खरं वाटत असेल तर आपण आग्रह धरला तर होऊ शकतो, हा विश्वास. आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास बघताना म्हणजे शोधबोधमध्ये असं मला वाटतं की आपल्या पातळीवर आपण आग्रह धरणं तेवढंच महत्त्वाचं आहे जे आपल्याला बरोबर वाटतं ते. हे पुढे जात असताना मी म्हणेन की समाजकार्य करायचं तर कसं करायचं, काय करायचं समजून घेत होते. आणि त्याच्यामध्ये रचनात्मक कार्य, संघर्ष हे सगळे कार्य वेगवेगळ्या पद्धतीने चालता एकमेकांना पूरक कसे आहेत हेही समजून घेत होते. यदुराजी थत्ते जेव्हा यायचे कुठे बाहेर जाऊन की ते म्हणायचे इथे असं चाललेलं आहे, इथे वेगळं म्हणजे बाबा आमटेंच्यात इथे हा कार्यक्रम चालला आहे, असं वेगवेगळ्या कार्यक्रमाची ती माहिती देत असायचे. आणि हे करत असताना म्हणजे एक कॉन्फिडन्स वाटला की म्हणजे कॉलेजमध्ये जयप्रकाश नारायण स्वागत समिती ही वेगवेगळ्या CS म्हणजे मी कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह होते, तर त्याच्यामध्ये मिळून असं ती समिती होते. तर वर्गावर्गामध्ये जाऊन आव्हान करणं की त्यानिमित्ताने काही निधी गोळा करायचा होता. पण हा कॉन्फिडन्स म्हणजे कॉलेजमधल्या कार्यक्रमामधनं उभा राहिला. काही नेतृत्व शिबिरं घेतली. असे तुम्ही जे व्यक्तिमत्व विकासाचं बोलत होता की या कार्यक्रम घडणं जे आहे ते पण एक होत होतं. मग असं करत असताना MSW केलं. म्हणजे असं कळलं की सामाजिक क्षेत्रात जायचं असेल तर MSW केलं तर आपलं शिकणं होतं. हे म्हणजे MSWचं करत असताना बरेच प्रश्न नव्याने मला पुढे कळाले. म्हणजे सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया त्याच्यामध्ये जातीचा प्रश्न इतका मोठा आहे हे मला त्याची जाण तेव्हा झाली. तोपर्यंत कधी फारसा असा फरक भेद असं आणि वेगवेगळ्या समाजामध्ये जाणं फिरणं हे त्यामुळे लक्षात आलं. हे झाल्यानंतर महिला आणि युवकांना संघटित करणं ही भूमिका ठेवून एक स्थानिक संघटन कुठलं उभं राहू शकेल तर ग्रामीण भागातल्या महिला युवकांचं त्यांच्यासोबत काम करायचं तर त्याचा अभ्यास करूया. तर PhD हे निमित्त होतं की मला ते पुढे जाऊन ते काम करायचं ते समजून घेऊ. तर तेव्हा असं लक्षात आलं की युवक मंडळ महिला मंडळ गावामध्ये आहे, प्रत्येक गावामध्ये आहे. आणि तेव्हा ICDS प्रोग्राम हा सुरुवात झालेलं होतं. आणि महिला मंडळ एक अंगणवाडी एक महिला मंडळ पण सगळे कागदावर होते कारण की रजिस्ट्रेशन नव्याने झालं होतं. मग सरकार जे करतं तेच आपण करायचं का वेगळं काय करायचं किंवा जे केलेलं आहे ते अधिक प्रभावी करायचं
आणि युवक मंडळांचं असं लक्षात आलं की बालमृत्यूचं प्रमाण फार होतं. म्हणजे एखादं मंडळ सुरू झालं, काही वर्ष चाललं, त्याचं एकतर प्रमुख जो असेल तो एखाद्या राजकीय पक्षात गेला तर मंडळ काही ठिकाणी बंद पडलं, काही ठिकाणी तो स्थलांतरित झालं तर ते मंडळ बंद पडलं असं लक्षात आलं. पण दोन्ही बरोबर जेव्हा वर्षभराचे शिबिरं घेतली तेव्हा असं लक्षात आलं की नाही, शिबिरामध्ये खूप उत्साह, ऊर्जा निर्माण होते, पण तो उत्साह, ऊर्जा कायमस्वरूपी कामात कसं रूपांतरित होईल हा शोध होता. की वर्षभर घेतल्यानंतर उत्साह खूप वाढत होता, मग आपण प्रत्यक्ष जाऊन काम केलं पाहिजे आणि त्याच्यात प्रशिक्षण शिबिरं हे एक भाग असतो असं म्हणून तेव्हा पुणे जिल्ह्यातल्या चास परिसरामध्ये कामाला सुरुवात झाली. जेव्हा महिलांशी संवाद साधताना छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे एकतर तुम्ही काय करता, मी काय करत नाही, म्हणजे इतकं कष्ट करत असून शब्द काय असायचं, मी काही करत नाही. म्हणजे त्यांच्या भाषेत जेव्हा कमवत नसेल, म्हणजे त्याच्यासाठी पैसे मिळत नसेल तर मी काय करत नाही. 24 तास राबडं असेल पण त्याला मी काय करत नाही. आणि मग म्हणजे घरच्या बाहेर मीटिंगला येणं, एकत्र येणं मला विचारून यावं लागेल. किंवा अडीअडचणीला, म्हणजे तेव्हा मुंबईमध्ये बरेच पुरुष स्थलांतरित व्हायचे, तिथे दुसरं लग्न व्हायचं आणि मग पहिल्या बायकोला नाही मिळालं, असेही केसेस बरेच म्हणजे महिला पुढे येत होत्या. कायदेविषयीचे प्रश्न होते. त्याच्याबरोबर हे मी 35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, त्यातले काही प्रश्न अजूनही काही पुढे जात आहे. तसं दारूचा प्रश्न पुढे येत होता की खूप म्हणजे काही ठिकाणी मारहाणी होते आणि त्यामुळे पुढच्या पिढीवर होणारा परिणाम आणि महिलांची स्थिती बिकट होत होते हे वेताळे गावामध्ये दिसत होतं. सुविधा जे आहे, बऱ्याच ठिकाणी लांब जाताना बसच्या सुविधा फार कमी, जे बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये होत्या तेव्हा. तर हे सगळी परिस्थिती बघून पण तरी जेव्हा महिलांशी बोलणं व्हायचं तर त्याच्यातलं त्यांचं त्यांना इतकं बरं वाटायचं की कोणीतरी आपल्याशी बोलतंय, समजून घेतं आहे. मला वाटते ही गरज जी आहे समजून घेण्याची, ती सार्वत्रिक कोणीतरी समजून घेतं आणि त्याच्यातनं स्वतःचा एक आत्मविश्वास, मी काहीतरी करू शकते हा विश्वास हळूहळू एकत्र येईन आणि जो वाढतो. आणि तेव्हा एकत्र यायला लागल्या, बोलू लागल्या, मनाचं आपण सांगू शकतो, आपला विचार मांडू शकतो, काही निर्णय घेऊ शकतो, असे जेव्हा हा टप्पे पुढे आले. आणि हे निमित्त होतं एकत्र जे आहे की बहाना बचत का, बचतीच्या निमित्ताने तेव्हा सुरू जी केले 88 साली आंध्रमधले काही प्रयोग पाहिले होते आणि त्याच्यातनं महिला ज्या आत्मविश्वासने उभ्या राहत होता हे पाहून असं वाटलं की ह्याच्यामध्ये काटकसरीने केलेली बचत, म्हणजे हा महत्त्वाचा भाग आहे. काटकसरीने केलेले बचतीमुळे जे एकत्र आलेले होते त्याचा जो एक आणि त्याच्यातनं त्यांच्या अडीअडचणीसाठी अडीनडीला आमचा गट, तर अशा पद्धतीने जे एकत्र येत होते आणि त्याच्यातला वाढणारा विश्वास, आत्मविश्वास, हे ह्या कार्यक्रमाची ताकद आहे. जर व्यवस्थित केला तर असं तेव्हा लक्षात आलं. आणि महिलांची चर्चा झाली, काही महिला ते पाहून आले कार्यक्रम. आणि मग तेव्हा हे 88 साली सुरू केलं की आठवड्याला किमान ₹1 बचत आपण करूया, ज्यांना जितकी करायची पण किमान एक, आणि त्यानिमित्ताने एकत्र येऊया. आणि त्याच्यात त्यानिमित्ताने काही लोकांना लिहिणं, वाचणं, आपले हिशोब आणि आपल्या पैशाचा आपण निर्णय घेऊ शकतो हा जो त्याच्यातनं कदाचित ₹50 सुरुवाती असेल, ₹100, पण हे आपलं हक्काचं, महिलांना बचत करायची सवय असतेच कुठे ना कुठे, उशीखाली, कुठल्या डब्यामध्ये, गाडग्या माडक्यामध्ये असं. पण एकत्रित सामूहिकपणे करताना जे एकत्र येणं होतं आणि त्या प्रक्रियेमध्ये स्वतःचे काही नियम जे आहेत, मग आपण कधी भेटायचं, किती वाजता भेटायचं, कुठे भेटायचं, सुरुवातीला आलटून पालटून होतं, मग हळूहळू सार्वजनिक ठिकाणीमध्ये आपण बसणं. ह्या कार्यक्रमामधनं जो एक महिलांचा आत्मविश्वास, म्हणजे हे
त्या काळी नाबार्डचा कार्यक्रम आलेला नव्हता, सरकारने जाहीर केलेलं नव्हतं. अशा वेळी ह्या कार्यक्रमाची सुरुवात 88 साली झाली. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे जे चळवळी आज सकाळी जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये आंदोलनाच्या निमित्ताने विचार होतो हा जो भाग मांडलेला होता. आणि मी विचार करत होते की चर्चा कुठे कुठे कशा होत होत्या. आणि जिथे दारूचा प्रश्न होता तर त्याच्यामध्ये वेताळे नावाचं गाव दारुडे गाव म्हणून प्रसिद्ध होतं. आणि महिला तिथल्या दुसऱ्या गावात आल्या, म्हटले आम्हाला सुरू करायचं आहे, पण आम्हाला बचतीच्या निमित्ताने आमचा दारूबंदीचा प्रश्न सोडवायचा आहे. तेव्हा असं लक्षात आलं की ज्या महिलांनी हे पाहिलं होतं की आपलं प्रश्न आहे सोडवायला पाहिजे, आणि मग त्यांची भेट जी आहे सगळ्यांनी मिळून ठरवलं खेड शिवापूरला तेव्हा दारूबंदीचं एक काम झालेलं होतं, तिथे जाऊन बघून येऊया. आणि ते पाहिल्यानंतर परत येताना महिला म्हणजे सगळ्यांनी पैसे काढून एक टेम्पो केलेला होता, आणि त्याच्यातनं आल्यावर एक वयस्कर महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आमचं आयुष्य गेलं तरी चालेल, पण पुढच्या मुलांना असं नको. तर ही जी ऊर्जा स्वतः ह्यासाठी समर्पित करण्याची ही तेव्हा दिसली महिलांमध्ये. आणि त्याच्यातनं पहिल्यांदा त्या गावामध्ये महिलेनी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये 26 जानेवारीचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये ग्रामसभेत महिला पहिल्यांदा बोलल्या की आपल्या गावात, तेव्हा वत्सलाबाई होत्या, त्या म्हणाल्या की आपल्या गावात हे सगळ्या महिलांमध्ये चर्चा झाली होती की आपण आपल्या गावात, जेव्हा गावातच आलं तेव्हा आरोळी देत आल्या की दारूबंदी झालीच पाहिजे. आणि तेव्हा ज्या पद्धतीने महिला एकत्रित आल्या त्यांच्याबरोबर मग युवक उभे राहिले की हे चांगलं काम आहे, आपल्या गावात हे झालं पाहिजे. पण त्याला कालावधी लागला. आता मी सगळ्या तपशिलात जात नाही, पण त्याच्यात संघटित सातत्याने प्रयत्न केला तर प्रश्न सुटू शकतात. त्याच्यात वेगवेगळ्या माध्यमांनी ते झालं की त्याच्यामध्ये लोकजागृतीचा कार्यक्रम, काय बाहेरचे विद्यार्थी, काही बाहेरच्या संघटना म्हणजे दारूबंदी समिती ह्यांचेही, आणि महिलांचा आपसामध्ये एक निर्धार, जे भयमुक्तताची गोष्ट सांगितली तो भाग त्याच्यामध्ये हळूहळू की आपण गावात बोलू शकतो, एकत्र जे दारू घेऊन येत असेल त्यांना थांबवू शकतो, जे फुगे घेऊन जात होते. तर असा जो विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आणि एक प्रकारचं त्या गावामधलं नेतृत्व, वेगळ्या पद्धतीचं संघटित नेतृत्व हे पुढे आलं. म्हणजे ह्याच्यातनं शिकता आलं की तेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं हे कसं होईल, काय होईल, पण शिकता शिकता त्या शक्य आहे. मला वाटतं हा विश्वास जो महिलांमध्ये, मला काही जमत नाही ते मी करू शकते, हा जो प्रवास असतो एक कार्यकर्त्याचा, त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्ते घडत गेले असं मला दिसतं त्या काळचं. म्हणजे तेव्हाच्या कौशल्यताई नंतर शिकल्या आणि आज त्या म्हणजे असे बचत गट हळूहळू एकत्रित जेव्हा आले, आज त्यांचा एक संघ, ग्रामीण महिला स्वयंसेवक संघ, हा महाराष्ट्रातला पहिला बचत गटाचा संघ झाला. आणि त्याच्याबरोबर अशा संघांचा संघ, महासंघ 46 संघ आहे, आणि त्याचं सारथी ग्रामीण महिला स्वयंसेवक महासंघ असं महाराष्ट्रामधल्या 15 जिल्ह्यामधनं आणि मध्य प्रदेशमधले काय असं एकत्र हे संगम, जवळजवळ 1,37,000 महिला याच्यात आत्ता सहभागी आहेत. तर ही वाटचाल सगळी चालत असताना अनेक साथी त्याच्यामध्ये जोडले गेले. माझ्याबरोबर रेखाताई आलेल्या आहेत. रेखाताई स्थानिक म्हणजे कुठल्याही कामामध्ये स्थानिक लोकांचं महत्त्व कसं, जेव्हा मी पुण्याहून जायची, लोक म्हणायचे या पुण्यातले येतात कशासाठी येतात, त्यांचं काहीतरी स्वार्थ आहे, पुढे काही इलेक्शनला उभं राहायचं आहे का त्यांना, किंवा ते पैशाबाबतीत बोलतात कुठे पैसे घेऊन जातील का. पण जेव्हा रेखाताई सोबत आल्या तर म्हणा नाही, रेखाताई आपल्या तालुक्यातल्या आहेत त्यामुळे इथे कोणीतरी आपलं पण आहे, हा फरक मला त्याच्यातनं लक्षात आला. आणि महिलांचा विश्वास आणखी वाढला. त्याच्यामध्ये पुढे म्हणजे असे अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये जोडले गेले रेखाताईंसाठी. आणि ह्या कामामध्ये जे आहे मग
पुढचे जे आहे की महिला आम्ही आलो आहे, मग कायदेविषयक सल्ल्याची गरज होती. मग महिलांना जाणकाराचं ट्रेनिंग, म्हणजे आपल्याला काही प्रश्न आला तर कशा पद्धतीने त्याला उत्तर द्यायचं, त्यातली काही फळी तयार होणं. मग विवाहासंबंधी कायदे आहेत, जमिनीसंबंधी कायदे आहेत, वारसासंबंधी कायदे, हे सगळे कायद्याची माहिती. आणि त्यातला काही महिला जेव्हा असे प्रश्न आले की ते मार्गदर्शन करायला सुरुवात झाली अशा केसेसना. आणि हे जे तेव्हा पहिलं राजगुरुनगरला एक झालं, महिला आयोगाने याला मान्यता दिली 2002मध्ये. आणि हा अनुभव लक्षात घेता आपण इतर ठिकाणी हा प्रवास केला. आणि मग छत्तीसगडमध्ये जेंडर रिसोर्स सेंटर म्हणून आपल्याला क्षमता बांधणीचं त्यांच्यासोबत गव्हर्मेंटसोबत नॉन फायनान्शियल MOU, म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये शिकता आलं की आपण सरकारबरोबर काम करताना कुठल्या कुठल्या पद्धतीने काम करू शकतो आणि काय प्रभाव होऊ शकतो. ह्या शिकण्यामध्ये डायरेक्ट इम्प्लिमेंटेशनचं जेव्हा काम होतं, म्हणजे मध्ये एक आपलं पाणी कार्यक्रम होता ज्याच्यात लोकसहभागाने पाणीचे नियंत्रण, जे पाणीचं व्यवस्थापन आणि पुढे देखरेख, त्याच्यामध्ये नवीन प्रकारचं काम होतं की जास्त करून आम्ही महिलांबरोबर काम केलं होतं, ते गावातल्या पुरुषांबरोबरही एकत्र काम करणं आणि महिला आणि पुरुषांबरोबर. तर तेव्हा पाईपलाईनचा एक प्रश्न आला होता की कॉन्ट्रॅक्टरनी जे स्पेसिफाईड होते पाईपलाईन त्याचा नव्हता वापर केला. आणि हा प्रश्न मी रेज केला होता की नाही, हे क्वालिटीचं काम झालेलं नाही आहे. आणि त्याचं मग पत्रव्यवहार जो झाला तो गव्हर्मेंट लेवलला, स्टेटपर्यंत, आणि मग ते तेव्हाचे इंजिनियर सस्पेंड झाले कारण की चुकीचं त्यांनी वापरलं होतं. आणि त्याचा परिणाम जो होणार होता तो आम्हाला माहीत होता की लगेच पेमेंट्स पुढे निघणार नाही लवकर, पण तो एक प्रकल्प होता त्यामुळे त्याची डेट संपेल त्याच्या अगोदर ते पैसे नक्की रिलीज करतील, कारण की त्यांनाही ते बंधनकारक राहणार. पण वेळ लागला, पाठपुरावा करावा लागला. तर वेगवेगळ्या भूमिकेत हे दिसतं. स्वयंसेवी संस्थेचं काम सरकारबरोबर डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन्स असो किंवा मग आपला अनुभव दुसरी ठिकाणी उपलब्ध करून देणं, म्हणजे जे एका ठिकाणी थोड्या क्षेत्रात करू शकलो तर जास्त ठिकाणी आपल्याला तो अनुभव उपलब्ध करून देता येतं. आणि काही ठिकाणी धोरणासंबंधी पुन्हा आग्रह धरणं, म्हणजे जसं सुरुवातीला जेव्हा आपण बचत गटाचं सेल्फ हेल्प ग्रुपचं काम केलं तेव्हा आपण असं म्हणत होतो की त्यांचं संघ असणं आवश्यक आहे, नुसतं सुटे सुटे गट असतील तर चालणार नाही. तर त्याचं किमान 2000-3000 महिलांचं संघटन, एक 4-5 गावाचं, तर तो संघ जास्त दिवस स्वतःहून ते चालवू शकतील, टिकवू शकतील. तेव्हा नाबार्डचा आग्रह राहिला की नाही, SHG बँक लिंकेज प्रोग्रामच, कारण की तेही नवीन होतं. त्या म्हणजे मी म्हणेन की भारतामधलं एक रेव्होल्युशन होतं, सायलेंट रेव्होल्युशन, की ज्याच्यामध्ये महिलांना औपचारिकदृष्ट्या बँकेमध्ये ओळख निर्माण झाली. म्हणजे रजिस्ट्रेशन नसताना कुठल्याही प्रकारचं एक 10-15 महिला, 20 महिलांबरोबर ते स्वतःच्या गटाच्या नावचं खातं उघडू शकत होतं. म्हणजे हे एक त्यांना अस्तित्व त्यांचं मान्य करणं, कारण की नाही तर त्यांच्या नावावर बऱ्याच ठिकाणी घर नव्हतं, जमीन नव्हती. तर अशा वेळी बँकेने हे मान्य करणं आणि त्यांना क्रेडिटवरती, किंवा ज्याला आपण म्हणतो की कुठं विनाकारण असं त्यांना उपलब्धता जी आहे कर्जाची, ही तेव्हा म्हणजे म्हणेन की महाराष्ट्र म्हणजे देशभरामध्ये एक फार महत्त्वाचं माध्यम महिलांना पुढे येण्याचं. म्हणजे जरी ते बँकिंगच्या दृष्टीने सुरुवात झाली, बऱ्याच मूल्यमापनच्या सर्वेमध्ये असं की या निमित्ताने महिला सक्षमीकरणची प्रक्रिया जास्त झाली, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने गावामध्ये ते पुढे यायला लागल्या या सगळ्या निर्मिती. तर मी याच्याकडे पुन्हा येते की सरकारबरोबर काम करताना हे जेव्हा पुढचं जे पाऊल दिसते की महिलांनी स्वतःचं भांडवल जेव्हा वाढवतात आणि त्याच्यातनं स्वतःच्या पायावर उभे राहतात, तर स्वतःचीच मिळकत अशी वाढते की त्याच्यातनं बँकेच्या कर्जाची गरज कमी होते. आणि हे मला वाटतं
इथे मग जे आहे की बँकेच्या मागे न लागता स्वतःचं हळूहळू भांडवल वाढतं आणि त्याच्यामध्ये जे काही ते गट ठरवतं किती, सुरुवातीला त्यांनी 5 रुपये केलं, 10 रुपये, 1 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, हळूहळू ज्यांची आर्थिक परिस्थिती बदलत गेली आणि मग 500 रुपयेपर्यंत असं वेगवेगळ्या महिन्याच्या बचती करू लागल्या, करतायत अजून. आणि ही शिस्त जी लागते त्याच्यामध्ये की नियमितपणे एकत्र भेटणं, ही शिस्त, स्वयंशिस्तीचा जो भाग आहे, आपण ठरवलेल्या नियमांचं पालन करणं, त्याप्रमाणे पुढचं काम करणं, आपली प्रतिनिधींनी, म्हणजे मी म्हणेन की हे लोकशाहीचं चांगल्या पद्धतीने झालं तर प्राथमिक शाळा ह्या महिलांसाठी हे सेल्फ हेल्प ग्रुप होत होते. आणि हे करत असताना असं जाणवलं की मग त्यांची स्वतःचं जे भांडवल पुढे येतं आहे त्याच्यातनंच, म्हणून मग आम्ही फेडरेशन बँक लिंकेज प्रोग्राम, गटागटाला न जोडता बँकेला फेडरेशनच्या पातळीवर जोडणं, त्यामुळे प्रत्येकीला बँकेला जाण्याची गरज पडणार नाही, तर सगळ्यांनी मिळून. आणि हे मॉडेल हळूहळू बाकीच्यांनी मान्य केलं. आता नॅशनल धोरणाचा भाग आहे, पण तेव्हा नबार्डची तयारी नव्हती असं. तर ह्या वेगवेगळ्या भूमिकेत सरकारबरोबर काम करताना जाणवलं की काही ठिकाणी धोरणात्मक भूमिका, काही ठिकाणी आपला अनुभव दुसरीकडे देणं, काही ठिकाणी अंमलबजावणी, असे वेगवेगळे प्रयोग करत म्हणजे पुढे शोधतोय. आणि त्याच्यामध्ये हे जेंडर रिसोर्स सेंटर ह्याचं छत्तीसगडमध्ये पोलीस स्टेशनमधले या गटातल्या महिला सल्लागार म्हणून बसू लागल्या, काउन्सिलर म्हणून. तर तसं स्टेट लेवलच्या पोलीस खात्याकडनं पत्र काढलं तसं. तर म्हणजे जर पाठपुरावा केला तर शक्य आहे की आपल्याला जे हवं तर रचनात्मक काम आणि आंदोलनाचं काम ह्याचा समन्वय, म्हणजे मला आज इथे येण्याचं हे उत्सुक होते की हे दोन्हीचं समन्वय आपण कसं कुठे करतोय आणि कसं अजून असलं पाहिजे. आणि म्हणून मला सगळ्यांना हे पुढे म्हणजे की आपण पुढचं भविष्य कसं बघतोय आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्याची रचनात्मक काम आणि कुठल्या प्रकारची रचनात्मक काम कुठे कुठे चाललं आहे आणि त्यांचं आणि संघर्षाचं आंदोलनात्मक काम कुठे कुठे एकत्र येऊ शकतात, याचे थोडं विचारविनिमय आपल्या या फोरमवर व्हावं असं मला वाटतं. या सगळ्या प्रवासामध्ये मला वाटतं कुटुंबाचं सहकार्य खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मी असं म्हणेन की मी म्हणजे मला खूप चांगला सपोर्ट तेव्हा घरच्यांकडनं मिळाला की मी ग्रामीण भागात राहणं आणि एक ॲक्सिडेंटच झाला, पण जेव्हा राहायला सुरुवात केली तेव्हा आई माझ्यासोबत पूर्ण तेव्हा सोबत आली होती आणि माझ्या भावाने म्हटलं की तुला जे करायचं ते कर, मी आहे पूर्ण. त्यामुळे कधी आर्थिक असं विवंचना वाटली नाही, म्हणजे जे बऱ्याचदा कार्यकर्त्यांना जाणवते. पण या निमित्ताने म्हणजे असं म्हणून की ह्या आधारामुळे आज अनेक महिलांनी स्वतःच्या स्वावलंबी पायावर उभे राहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने शेतीचं काम, पशुसंवर्धन, काही टेलरिंग आहे, अशा वेगवेगळ्या व्यवसायातनं हळूहळू म्हणजे त्याच्यातलं आत्ता जे करतात त्याची पुढची उडी घेणं, म्हणजे टप्प्याटप्प्याने. आणि मला वाटतं हे शोध जे आहे की बऱ्याच योजनांमध्ये एकदम मोठे पैसे दिले जातात, 50,000 म्हणजे त्या याच्याप्रमाणे, पण जशी क्षमता वाढते त्याप्रमाणे ते उपलब्धता होणं, संसाधनं, त्याचं एक विश्वास आणि रोल मॉडेल ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्यासारख्या महिला करू शकतात हा विश्वास जेव्हा ते समोर बघतात त्याच्यातनं वेगवेगळ्या महिला उभे राहतात. म्हणजे सुरुवातीला आमच्या पार्वताबाई ज्यांचा सत्कार राष्ट्रपतींनंतर केला होता, तर त्यांच्या गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये गटाचं महत्त्व सांगायला आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जातात. हे ग्रामीण भागातल्या महिलांना नवल वाटत होतं की, आणि महिलांना तेव्हा रात्रीच्या मीटिंगचा वेळ होता, दिवसभर काम होतं, तर अशा महिला जेव्हा ठिकठिकाणी जातात एक वेगळे रोल मॉडेल्स पुढे येत होते की असं महिला करू शकतात, विश्वासाने उभे राहतात. मग एकमेकांचे वार्षिक सभा जेव्हा होतं त्याच्यामध्ये वार्षिक सभेच्या निमित्ताने आपलं किती मोठं संघटन आहे हे पुढे येतात. म्हणजे मग जरी प्रतिनिधी आले तर आत्ताच्या वार्षिक सभेत 500 लोक आलेली होती,
तर आपलं संघटन एवढं मोठं आहे आणि ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे कामं केली ते पुढे येऊन मांडत होते. त्याच्यामध्ये मध्यंतरी विधवा सन्मान योजना, म्हणजे जे आपल्याला महाराष्ट्रामध्ये माहीत असेल, प्रमोद जिंजाडे सरांनी ते लावून धरलं की त्यांच्या मृत्यूच्या, म्हणजे त्यांनी जेव्हा पाहिलं कोविडच्या काळामध्ये एक कार्यकर्त्याचं निधन झाल्यानंतर तिच्या बायकोला जे त्रास होत होता की बळजबरीने तिचं मंगळसूत्र काढणं किंवा जोडवी काढणं, याचा विरोध करणं, म्हणजे याच्यासाठी काय करता येईल, आणि त्यांना खूप अस्वस्थ वाटलं. आणि मग त्यांनी निवेदन दिलं तहसीलदारांकडे की माझ्या बायकोच्या वेळी माझ्या निधनानंतर असं झालं तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. आणि हे नंतर पुढे झाल्यानंतर हेरवाड गावामध्ये पहिला तो ठराव झाला की आमच्या गावात ही प्रथा आम्ही बंद करतोय. आणि तसे ठराव मग बऱ्याच ठिकाणी महिलांनी हे करून जवळजवळ खेड तालुक्यात 75 गावामध्ये हे ठराव करण्यात आले की ही प्रथा, आणि त्यांना सामाजिकदृष्ट्या सहभागी करून घेणं वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये, हे पण संख्या वाढत गेली. तर असे काही प्रथांच्या बाबतीतही विचार करून बदल होणं होतो आहे, म्हणजे त्या सगळ्या गटाच्या मार्फत. आता पुढे जे आहे की गट ते गाव वाटचाल, गटामध्ये असणं, विभागात असणं, मग काही ठिकाणी महिला निवडून येणं ग्रामपंचायतीसाठी. आणि हे होत असताना असं एक लक्षात येते की त्यांची जी कार्यकर्ता म्हणून एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून तयारी व्हायला पाहिजे, त्याच्यात अजून खूप काम करण्याची गरज आहे. म्हणजे ते एक वेगळ्या पद्धतीचं डायनॅमिक्स आहे आणि ते समजून घेणं. पण मला सांगायला आनंद वाटतो की आता अर्थात रेखाताई अगोदरपासूनच उभे राहतात, आता ते नगर परिषदेच्या ओपन सीटवर एकदा अगोदर निवडून आलेले आहेत, पुन्हा ते खुल्या सीटवर उभ्या आहेत. आता 21 तारखेला निकाल आहे. पण अगोदर जो विषय केला की आपण कशाला महत्त्व देतो, म्हणजे एका बाजूला जास्त पैसे वाटप चाललेलं आहे, पण कामाच्या जोरावर लोक समजतात असं मला वाटतं. म्हणजे आता 21 तारखेला निकाल येईल, पण अशा पद्धतीने लोकांबरोबर जेव्हा संपर्क असेल तर ते पुढे येतात. म्हणजे हा एक विश्वास बऱ्याच ठिकाणी येतो आहे. तर आता 21 तारखेला निकालामध्ये कळेल. आणि गांधी विचारांचं हे करत असताना की मी काय शिकत गेले आणि मग त्याच्यातनं मला सत्य आत्ता काय वाटतंय, आत्ता मला काय समजले ते आत्ताचं सत्य आहे, पुढे मी जसं जसं शिकत जाईन त्याच्यातलं ते सत्य मला उमजेल. त्या पद्धतीने मला तो विचार खूप भावतो की आज सगळं माहिती आहे असं नाही, हळूहळू जसं आपल्याला एक एक कळत जातं तसं आपल्याला सत्याचा आणखी उलगडा होतो. आणि त्यांचं हे जे आहे की हेट द सिन नॉट द सिनर, म्हणजे की आपल्याला द्वेष किंवा म्हणजे राग जो आहे त्या ज्या गोष्टींचा आहे त्या व्यक्तीचं नाही. मला वाटतं हा फरक जो आहे ना तो मला गांधींमधला खूप भावतो की हे पुन्हा पुन्हा तपासणं की आपल्याला राग आलेला आहे तर व्यक्तीचा आहे का जी गोष्ट बरोबर होत नाही त्याचा आहे. तर हा फरक करताना स्वतः बघत असताना की हां कुठे कुठे आपला राग व्यक्तीवर होतो आहे, पण त्या जे ॲक्शन आहे त्याच्यावर होणं आवश्यक आहे. मग ते काम वेळेवर केलं नसेल किंवा पैसे मागितले असेल आपण देत नाही आणि देणार नाही. म्हणजे आम्ही जेव्हा ट्रेनिंग सेंटर बांधकाम करत म्हणजे साठी जागा घेतली तर तेव्हा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला परवानगी नाही मिळाली. आम्ही आर्बिट्रेशनला गेलो. कारण काय होतं की अगोदर कलेक्टरची परवानगी नव्हती घेतली. हे सगळे प्रक्रिया केल्यानंतर ते झालं नाही. मग आम्ही दुसरा पर्याय काढला की आम्ही ठीक आहे आम्ही जागा बदलतो. आम्ही तशी परवानगी घेतली आणि केलं. पण त्याच्यातलं एक समाधान जे मिळतं की योग्य मार्गाने काम आपण करू शकलो याचं एक समाधान जे मिळत राहतं. मला वाटतं इथे थोडं थांबते आणि काही प्रश्न तुम्हालाही विचारते आणि तुम्ही मला विचारावे असं वाटतं. मला आपण कुठल्या प्रकारचं समाज निर्मिती करू शकतो आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे
कार्यक्रम एकत्रित घ्यायला पाहिजे, या संबंधीचं आपलं एकत्र चिंतन व्हायला पाहिजे असं वाटतं की त्या शोधमध्ये. कारण की आपण सगळेजण एक एक अंगाने काम करतोय, पण एकत्रितपणे अजून आपलं उत्तर जे आहे असं मला वाटते. तर त्या दृष्टीने एकत्रितपणे काय करू शकतो ही थोडी चर्चा आणि म्हणजे मांडले जावे. आणि तुम्हाला काही प्रश्न जर असेल तर तेही मांडावे असं मी विनंती करते. आणि मला रवींद्रनाथ टागोर यांच्या काही पंक्त्या खूप प्रभावी वाटल्या, जेव्हा ते म्हणतात की अस्त होणाऱ्या सूर्यनारायणांनी निस्तेज धरतीकडे वळून पाहिले आणि विचारले, माझे हे काम कोण करणार? कोणीच बोलत नाही हे पाहून पंक्तीतील एक ज्योत म्हणते, आणि ती ज्योत आपल्या सगळ्यांमध्ये आहे. मी ते माझ्या शक्तीनुसार करेन, आपण ते आपल्या शक्तीनुसार करू. धन्यवाद. जर कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया माईक घ्या. मी ॲडव्होकेट गोपाळकृष्ण गुणाले. मी युक्रांत चळवळीमध्ये बरेच वर्ष मी काम केलेलंच आहे. आपण अगदी तुमच्या भाषणामध्ये, तुमच्या जडणघडणीमध्ये एक महिला घरामध्ये खूप काबाड कष्ट करते आणि तिला विचारलं तर ती मी काही करत नाही. म्हणजे समाजामध्ये स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तिच्या कष्टाकडे बघण्याचा दृष्टिकोन, हा दृष्टिकोन जो आहे तो बदल करण्याकरिता, ती दृष्टी देण्याकरिता एक प्लॅटफॉर्म असावा. आणि तो कशा पद्धतीने असावा? आता जसं आज सकाळी रंगाराचुरे सरांनी पण, चळवळ हे एक माध्यम जे आहे की प्रश्न पडतात, लोक पुढे आले पाहिजेत, समाजामध्ये बदल झाले पाहिजेत आणि राजकीय परिस्थिती पण बदल झाली पाहिजे. तुझा दृष्टिकोन जो आहे बघण्याचा समाजसेवेकडे किंवा राजकारणाकडे, हा दृष्टिकोन बदल करण्याकरता काय कार्य केलं पाहिजे असं आपल्या? माझ्या अनुभवातनं असं दिसते की आमच्या सगळ्या अनुभवातनं एकतर दृष्टिकोनामध्ये जेव्हा त्यांना जिवंत रोल मॉडेल्स दिसतात की असे लोक दुसरे करतात, मग मग मी पण करू शकेन. जसं आत्ता परवा एक पथनाट्य झालं वार्षिक सभेच्या निमित्त, एकल महिलांचे प्रश्न ह्याच्यावर. आणि तेव्हा एकल महिलांच्या बाबतीतच दुसऱ्या महिला काय बोलतात ते पण संवाद होते त्याच्यामध्ये. आणि ते पथनाट्य झाल्यानंतर मग जे सगळे महिला जमलेल्या होत्या त्यांच्याशी संवाद साधला की अशा गोष्टी होतात का? होत्या. मग काय आपल्याला करता येईल, आपल्या लेवलला आपण काय करू शकतो, असं संवाद साधून मग आत्ता त्यांच्या विभागामध्ये त्यांनी एक असं पथनाटिका त्यांच्या लेवलला बसवायची आणि मग ते पुढे घेऊन जायची. म्हणजे विचारमंथनला जेव्हा पथनाटिका करतात मग त्याचे वेगवेगळे समाज घटक ते घेणार आहे त्याच्यासोबत. तर असं म्हणजे कॉम्बिनेशन ॲक्शन आणि प्रबोधन असं दोन्ही बरोबर होतं. आणि त्याबरोबर काही कॅम्प्स जे आहेत की त्यांच्या हक्काच्या योजना त्यांना मिळाव्या म्हणून त्याची माहिती घेऊन सरकार दरबारी त्याचे कॅम्प लावणं. आणि मला चांगलं सांगावंच वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेने चांगला पुढाकार घेतला त्याच्यातले. आणि असे कॅम्प्स ठिकठिकाणी एकल महिलांचे सगळे जे काही ठिकाणी नावं बदललेली आधार कार्डवर, नंतर त्यांचं घरामध्ये नाव असणं किंवा वारसा हक्क मिळणं यासाठी लागणारे कागदपत्र ह्याच्यासाठी, आणि मुलांना जे बालसंगोपन योजना आहे त्याचा फायदा मिळणं, अशा दृष्टीने एकत्रित काही कॅम्प्स लावले हे पण झालं. पण तुम्ही जे म्हणताय की अजून कसं विचार आणि दृष्टी देता येईल वाढेल असं, तर एकत्र एकमेकांमध्ये जाणं. आता उदाहरणतः महिला हक्क परिषद जे होते आता 2021-22ला, तर त्यात काही महिला त्याच्यात सहभागी होणार आहेत. तर ठिकठिकाणी गेल्यावर एकमेकांची एनर्जी वाढते की काय विचार करावा, कसा विचार करावा. ठीक आहे, मग मी गावात मांडलं, माझं ऐकलं गेलं नाही, दुसऱ्या एका ग्रामसभेत ऐकलं नाही, तर मग काय करावं तेव्हा.
मग आपण काय निवेदन देऊ शकतो, कुठल्या पद्धतीचे पत्र देऊ शकतो. ते आता कालच्याच आडगावला गेले होते, तर तिथे म्हणजे त्याच्याजवळ आंबोलीच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता. तर पाण्याच्या प्रश्न म्हणजे शुद्ध पाणी येत नव्हतं. मग त्या महिलांनी ठरवलं की नाही, आम्ही एकत्रितपणे विचार करून ते एक निवेदन देऊ. आणि ते तर असं संघटितपणे प्रयत्न करणं. आणि मग तेव्हाच ग्रामसेवकाशी फोनवर बोलणं झालं आणि मग BDOशी भेटणार आहे असं त्यांचं बोलणं झालं. तर काही कृती पण त्याच्यासोबत, जे प्रश्न वाटतात त्याच्यासाठी कृती, आणि दुसऱ्यांनी कसे त्याचे प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणजे त्याच्यात जॉब कार्डसाठी मागणी करायचं असं एक त्यांचं ठरलं. रोजगार सेवक होते तिथे, पण म्हणजे असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये माहिती पूर्ण बऱ्याचदा दिली जात नाही किंवा मिळत नाही किंवा घेतली जात नाही, असं 3 पातळी दिसतात. आणि ती माहिती कशी मिळवता येते आणि त्याच्या संरचनेमध्ये जे लोक आहेत त्या सगळ्यांशी आपण संपर्क कसा साधायचा, याचाही एक उपयोग दृष्टी बिल्डअप होण्यासाठी होतं की ठीक आहे, इथे काम नाही झालं तर पुढे काय करता येईल, तिथे एकत्र मिळून जाता येईल का, अशा दृष्टीने असे वेगवेगळे माध्यमं जी आहे. पण प्रत्यक्ष कृतीतनं ते जास्त शिकतात. आणि मग काही शिबिरं पण त्याचा महत्त्वाचा भाग होतो की शिबिरामध्ये आदानप्रदान जेव्हा होतात तसं. आणि जसं म्हणजे आता गटामध्येच वेगवेगळ्या वर्गाच्या महिला एकत्र असणं, त्याच्यातनंही कृतीतनं ती दृष्टी, हां असं एक ग्रुप एकत्र काम करू शकतात. हे मला सुचतात. पण आणखी बाकीच्यांना अनुभवातनं काही ॲड करायचं असेल की काय प्लॅटफॉर्म तयार करूया चांगल्या प्रकारचं हे करण्याचं. मी हे का प्रश्न हा आहे, तर मी दोन्ही चळवळ वगैरे सगळ्या दृष्टिकोनातून हा विचार केला की काही काम करणारे, सामाजिक काम करणारे जे लोक आहेत त्यांना रचनात्मक काम करण्याकरिता संस्थात्मक दृष्टिकोनातून स्थापना करून त्या पद्धतीने काम करणं आणि रस्त्यावर उतरून जाग विचारणं, चळवळीच्या या संदर्भातून काम करणारे जे लोक आहेत, तर ह्या दोन्हीमध्ये समन्वय घडवावा का कशा पद्धतीने काम करावं, म्हणजे चळवळ आणि संस्थात्मक काम करणारे जे लोक आहेत याचा मिलाप व्हावा का किंवा कशा पद्धतीने करावा. अच्छा, एक तर मी म्हणेन की सुरुवातीला अनुभवाची देवाणघेवाण, की दोन्हीचे फायदे काय वाटतात, मर्यादा काय आहेत, ह्या अनुभवाची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. प्रत्यक्ष काम पण पाहिलं पाहिजे, त्याच्यात मर्यादा आणि मग कुठे आंदोलनाची गरज आहे म्हणजे असे. आणि काही लोकांचं काही गोष्टी बलस्थानं आहेत, तर ती बलस्थानं एकमेकांना कशी पूरक ठरू शकतील. जसं मी म्हटलं की दारूबंदीच्या कामामध्ये आम्हाला अनुभव नव्हता, पण दारूबंदी समितीत त्यांना आम्ही बोलवलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने एकमेकांचं बलस्थान ओळखून कुठे एकत्र येता येईल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची स्वायत्ताही कशी राहील, पण परस्पर पूरक पण कसं राहील, हे दोन्हीच्या मिलापाची गरज असते. अजून काय करता येईल त्याच्यामध्ये. आणि म्हणजे एका बाजूला मला वाटतं माहिती नसते हाही भाग आहे. म्हणजे मला वाटतं आज इथे आल्यावर म्हणजे बऱ्याच जणांना चैतन्य काय करतो कुठे हे बऱ्याच जणांना माहीत नसणार आहे. काही लोक भेटले ओळखीचे की जे खूप वर्षांनी भेटत होते, तर माहिती होणं हाही भाग आहे. आणि मला वाटतं गांधीबाबांच्या ह्या आवारात असे कार्यक्रम घडतात की जेव्हा आज खरं असंच झालं ना की आज सकाळच्या सगळ्या सत्रातनं आंदोलनाचं ताकद जी आहे ती पण पुढे येत होती. आणि मी असं एकत्र संधी मिळाली हा संवाद साधण्याची. आणि नक्कीच मग पुढे काही असेल तर एकमेकांशी अधिक संपर्क साधता येईल. आणि काही वाचन पण एकत्र करणं, म्हणजे आता मी काही वाचन क्लबची मेंबर आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने करतात की सध्या परिवर्तनकारी नेतृत्व कसं असलं पाहिजे त्याच्यावरचे पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये ते वाचन करताना पद्धत अशी की पहिलं ते पुस्तकातलं काही वाचलं जातं, मग त्याच्यानंतर आपला अनुभव काय त्याच्या बाबतीत ते एक राऊंड होतं, मग दुसऱ्यांचा अनुभव ऐकून मग आपल्याला काय वाटलं हा दुसरा राऊंड होता, आणि त्याच्यातनं मी काय शिकले आणि मी काय कृतीत आणेल अशा पद्धतीने तो पुस्तकाचा क्लब चालतो. तर तेही मला इंटरेस्टिंग वाटतं. आणि त्याच्यामध्ये
आज सकाळचा अनुभव ऐकताना मला आठवलं की त्या पुस्तिकाच्या लेखिका मोनिका शर्मा आहे, त्यांनी तेव्हा HIV एड्सवर काम केलेलं होतं 65 राज्यामध्ये. आणि ते म्हणाल की तेव्हा मौलवीशी बोलले ते आणि म्हणजे ख्रिश्चन ह्याच्यामध्ये जे असतात काय नाव म्हणतात त्यांना, पाद्री यांच्याशी पण बोलले की एड्समुळे जे नुकसान होतं आणि त्याच्यामुळे लैंगिक शिक्षणाची गरज कशी आहे आणि ते कुठल्याही धर्मजातीचे असेल तर गरज, त्यांना आव्हान जेव्हा केलं तर आणि त्याला मराठीत काय म्हणतात, म्हणजे जे फिमेल जेनिटल म्युटेशन करतात त्याला मराठी, अच्छा, तर त्याच्यासाठी ते म्हणाले की महिलेला म्हणजे जिनी अनुभव घेतलेला होता त्याचा अनुभव सांगितल्यावर असा त्रास व्हायला पाहिजे का, असं कुठल्या धर्मात. आणि मग सगळेजण आपापल्या धर्माचा उल्लेख करून सांगितलं नाही, आपण करुणा प्रेम हा आपला, आणि असं त्रास कोणाला होता कामा नये. म्हणजे आव्हान कुठल्या मूल्यांना केलं आणि त्याच्यामुळे माणसं जोडली जाणं, हे मला त्याच्यातला महत्त्वाचा भाग वाटतं. आणि अशा पद्धतीने आंदोलन करणारे आणि प्रत्यक्ष काम म्हणजे कृती करणारे रचनात्मक कार्य ते पण एकत्र येऊ शकतात. एकमेकांच्या संदर्भात अजून संवाद होणं, म्हणजे कदाचित मग तसंच आपल्याला हिंदू धर्माचे मूल्य काय आहेत आणि ते मूल्य आज आपण जगतोय का, आणि ते अजून चांगल्या पद्धतीने कसं जगू, असंही आपल्याला संवाद आणखी वाढवण्याची गरज वाटते. तुम्ही आत्ता जे दारूबंदीबद्दल काय बोलले ना, दारूबंदीबद्दल, तो आपण महिला दिनानिमित्त आपण एक मोर्चा काढत का नाही? सांगते, मोर्चा काढा आणि सगळी दारू, पुणे शहरातली महाराष्ट्रातली सगळी दुकानं दारूबंदी बंद झाली पाहिजेत. कारण हे दारूबंदीमुळे ना अनेक महिलांचं नुकसान होते. मारामारी, हाणाहाणी, सावकाराकडे जाणे, भांडी विकणे, कर्ज देणे, हे असे गोष्टी होत्यात. ते सर्व बंद झालं पाहिजे. आणि मी म्हणे की ही खरी गरज आहे, त्याला पर्यायी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून लोकांची तयारी होणं, म्हणजे त्या त्या भागातली. तर महिला म्हणजे आता जुन्नर भागात बऱ्यापैकी महिलांनी तयारी दाखवली की आम्ही त्याच्यात सहभागी होऊ, पण आता ठिकठिकाणी तो पुढाकार, ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते काम करत आहेत तिथे पुढे केलं तर शक्यता आपण गरज आहे त्या प्रकारचं काम करण्याची. आपण म्हणजे एकत्र मिळून विचार केला तर करू शकतो. मी पैगंबर शेख. हे दारू संदर्भामध्ये ॲक्च्युली कौतुक वाटतं तुम्ही बोललात ॲक्च्युली की आंदोलन घेऊ वगैरे. मुळात देशाचा आर्थिक कणा येतो ॲक्च्युली, आणि इथे लॉकडाऊनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काही चालू झालं असेल तर ती दारूची दुकानं चालू झालं. तर आंदोलनं केली पाहिजेत ॲक्च्युली त्याच्या संदर्भामध्ये. पण माझी अशी तुम्हाला विनंती राहील की या संदर्भामध्ये जर आपण प्रबोधन केलं मोठ्या प्रमाणामध्ये वाड्या वस्त्यांवर, की या सगळ्या गोष्टी केल्याने लोक कसे भिकेला लागलेत ॲक्च्युली, की माणसाने दारूवर प्रेम केलं तिथपर्यंत ठीक आहे, पण दारू माणसावर प्रेम करायला लागले की काय अवस्था होते माणसांची, या पद्धतीने जर आपण सांगितलं तर बरं होईल. एवढीच विनंती. धन्यवाद. तर याच्यासाठी आपण काही प्रबोधन म्हणजे पथनाट्य जे आहे, महिला स्वतः त्याच्यात काही कार्यक्रमामध्ये करतात की जे त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यापासून लांब राहावं. पण अजून प्रभावीपणे करण्यासाठी इतर लोक करत असेल तर तेही समजून घ्यायला आवडेल आणि त्याच्यातनं आपण एकत्र पुढे देऊ शकू. आणि तुम्ही जे म्हटलं की खरंच आहे की उत्पन्नाचा बराचसा भाग हा सरकारचा त्याच्यावर आहे. बिहारमध्ये त्यांनी केलेलं आहे, पण ते कितपत प्रभावी आहे हे अजून आपल्याला समजून घ्यावं लागेल. बिहारमध्ये, गुजरातमध्ये त्यांनी त्याचा. धन्यवाद मॅडम. आपण जो आजचा विषयाचा जो उल्लेख केला तो फार चांगला वाटला. कारण भारत देशामध्ये किंवा परराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संशोधनाचा विषय असतो की वेस्टर्न साईड, ईस्टर्न साईड, सेंट्रल साईड, जो इंटरनल कंट्रोल किंवा एक्सटर्नल कंट्रोलच्या भागात जो स्टडी केला जातो त्याच्या अनुषंगानं तुमचा जो सारांश निघाला तो फार मला आम्हाला चांगला वाटला की आपल्याही देशामध्ये आपल्यासारख्या सुधा कोटरे मॅडम सारख्या स्टडियन आणि रिसर्चच्या बेसवर, लिटरेचर बेसवर किंवा प्रबोधनात्मक प्रोपोगंडा बेसवर तुम्ही रिसर्च करत असं मला वाटलं. कारण तुमचा जो
कॉर्नरचा जो चेंजिंग पॉईंट आहे किंवा जो कॉर्नर पॉईंट होतो तो आम्हाला असं वाटलं की एक संशोधन रूपात तुमचं एक चांगलं पकड यात आपल्या भारत देशामध्ये आहे असं मला वाटलं. कारण आपल्या देशामध्ये आपल्यासारखे अभ्यासक किती मिळाले मी बघितलं, चांगलं वाटलं. तर ह्या अशोक असं पैगंबर शेख सर आहे, सुद्धा रंगाजी ऐश्वर्य सर आणि आपण सारख्या मिळून एक मोठं कॅम्पेन केलं होतं. ते सरांनी सांगितलं बघा आपल्याला एक विषय की आणि जाती धर्माविषयी तर ते त्याचा अभ्यास आहे. सरांचं मोर्चा विषयाचं वगैरे चांगलं आहे. तुमचा त्यातल्या त्यात आंदोलनात कशा प्रकारचे विघ्न किंवा समस्या निर्माण होतात त्याच्यावरनं एक मोठा कॅम्पेन केला तर दारूबंदी तरी जाईलच किंवा जे अंतर्गत ते जाती धर्माचे जे वाढ आहेत तेढ आहेत ते कमी होतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चातून एक फलित निष्पत्ती होईल असं मला वाटतं पुढच्या पिढीला तरी होईल. याच्यामध्ये मला असं वाटते की मोर्चा हा एक प्रकार आहे. संवाद होणं, प्रबोधन होणं वेगळ्या पद्धतीने होतं. तर त्याच्यामध्ये गटांमध्येही चर्चा होणं, त्याच्यातनं ठीक आहे मग काय मी करू शकते आपल्या पातळीवर असं काही काही प्रत्यक्ष कृती पण होणं, हे सोबत जिथे होतंय तिथे मग आणखी आत्मविश्वास तो वाटतोय की हा हे शक्य आहे, करू शकतो. असं नाव आणि काय मी करता? जितेंद्र मैड, हा मी इथं कोथरूड मध्ये राहतो. हा माझा असा प्रश्न आहे की आता तुम्ही महिलांचा महासंघ तयार झालाय, बरोबर. पण आता ज्यावेळी असा समुदाय दिसतो तर त्यावेळी वेगवेगळे जे विचारशक्तीवर प्रभाव दाखवणारे गट असतात हो. ते असा संघ ताब्यात घ्यायला प्रयत्न करतात. तर या गोष्टीला तुम्ही कसं नियंत्रण ठेवता की तुम्हाला ज्या दिशेला महिलांना न्यायचंय त्यांच्या स्वयंनिर्णय, स्वयंविकास, सक्षमीकरण याकडे तुम्हाला न्यायचंय आणि दुसरीकडे एक विचारधारा अशी आहे की त्यांना ती परत गुलामीकडे नेणारी आहे. मग त्यावर तुम्ही कसं नियंत्रण ठेवता की ही घुसखोरी होणार नाही विचारांची, तर त्याला तुम्ही किंवा काय प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे हे मला समजून घ्यायचं. बरोबर, खूप छान प्रश्न आहे. माझ्याबरोबर रेखाताई पण बसलेल्या आहेत, त्यांनी पण जोड द्यावी की याच्यासाठी आपण काय करतोय. या सगळ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे अजून आता चैतन्याच्या कार्यकारी संचालिका ह्या कल्पना पंत आहेत, त्या सध्या इंदोरला आहेत. पण असे वेगवेगळ्या भागातले लोक याच्याशी जोडलेले आहेत. तर रेखाताई अगोदर उत्तर देतील आणि मग नंतर मी काय जोडेन. नमस्कार, मी रेखा श्रोत्रिय, चैतन्य संस्थेमध्ये सुजाताईंबरोबर आहे. विशेषतः महत्त्वाचा प्रश्न विचारला की हा अतिशय हे आहे की जेव्हा गट आम्ही सुरुवात करतो त्यावेळेस गटातच सांगितलं जातं की हे गट कशासाठी आहेत, तट पडण्यासाठी नाही आहेत. हे त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त आमचं चर्चा होते आणि त्या गटामध्ये तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही एक तर संस्था कुठल्याही राजकीय पक्षाची नाही आणि तुम्हालाही गटामध्ये तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये पक्षाचा असा, पण या गटामध्ये कुठलीही गोष्ट त्याच्यात आणली जाणार नाही याच्यावर आमचं बऱ्याच वेळा चर्चा होते. मग ज्या महिलांना त्याच्यामध्ये काही बोलायचं असतं, काही सुचवायचं असतं, ते सगळेजण सुचवत राहतात आणि मग त्या महिलांचं संघटन जेव्हा हळूहळू त्यांचं गटाचं काम सुरू होतं. पण त्यांना एक अनुभव सांगते की त्यांना जेव्हा हे इलेक्शन असतात तेव्हा आमच्या महिलाच त्या लोकांना सांगतात की तुम्हाला या मीटिंगमध्ये येऊन तुम्हाला आमच्या विभागाच्या मीटिंगमध्ये, आमच्या गटाच्या मीटिंगमध्ये तुम्हाला कोणाला बोलता येणार नाही, कारण एका पक्षाला जर आम्ही संधी दिली तर सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्हाला इथं संधी द्यावी लागेल. हा त्यांचा ठाम निर्णय असतो आणि तो त्या महिलांनी घेतलेला निर्णय असतो. कारण की आम्ही त्यांना विचारतो हा निर्णय घ्यायचा आहे की नाही, तुम्ही गटाने ठरवा, तुम्ही विभागाने ठरवा. जर यांनी ठरवलं त्यांनी की नाही आपल्याला कुठल्याही पॉलिटिशियनला या मीटिंगमध्ये येऊन द्यायचं नाही, तर येऊन द्यायचं नाही म्हणजे त्याच्यासाठी की त्याच्यामुळे एखादी बाई त्यात कोणाची असेल, कोणाची कोण असेल तर त्याचा परिणाम त्या गटावर होऊ नये. कारण की आपला हा गट हा बांधायला बांधा नाहीये, हा गट आहे आपल्या स्वतःच्या स्वयंपूर्णतेच्या स्वतःसाठी आहे. याच्यात आपल्याला स्वतःला बोलण्यासाठी आहे. स्वतःच्या घरातलं काही आपल्याला दुःख असेल ते माहेरी जसं बोलतो ते या गटामध्ये बोलण्यासाठी तुमचा गट आहे. हा फक्त पैशासाठी गट नाहीये, तर हा तन मन आणि धन तुमचं मन मोकळं करायला पण हा गट आहे. हे जेव्हा त्यांना सुरुवातीपासून हे प्रशिक्षणामध्ये सांगितलं असतं तेव्हा ते त्यांना ते पटलं असतं आणि त्या स्वतःही म्हणजे आमच्या संघटिका
पुढच्या कार्यकर्त्या या सगळ्या त्या पद्धतीने गटामध्ये करतात आणि त्या स्वतः निर्णय घेतात. कारण की आम्ही जरी सांगितलं तर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. कारण की निर्णय प्रक्रियेमध्ये या गटाची बाई, विभागाच्या बायका, संघाच्या बायका या सगळ्या या प्रक्रियेमध्ये असतात. कुठलाही निर्णय सुधाताईंनी सांगितलाय म्हणून घ्या, वरून निर्णय आलाय, संस्था चालकांनी निर्णय दिलाय असं काही नाही. विशेषतः गट हा संस्थेच्या वर काही नाहीये. गटाचा एकही रुपया या संस्थेमध्ये येत नाही. तो त्यांच्या फेडरेशन का केलंय, संघ का केला, त्यांचा पैसा त्यांच्याच संघ याच्यामध्ये राहील आणि त्यांचे जी बॉडी आहे ती त्यांच्याच पातळीवरची आहे, तेच निर्णय घेणारे आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे येणाऱ्या इलेक्शन असो कुठल्या असो, इलेक्शन जवळ आल्या की त्यांच्या विभागाच्या मिटिंगच्या त्याच तारखा बदलून टाकतात किंवा आधी मिटिंग घेतात आणि त्या कुणालाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून देत नाही. म्हणून ती व्होट बँक म्हणून आम्ही आज 1 लाख जवळजवळ महिला आहेत, 1-1.5 लाख, पण त्या महिलांना ती व्होट बँक म्हणून अजून त्या स्वतःच विभाग आणि गटाच्या महिलांनी ठरवलेला निर्णय असल्यामुळे आम्हाला त्याच्यात काही अडचण येत नाही. असं आम्हाला आत्तापर्यंत तरी गेल्या 32-33 वर्ष आम्ही गटांबरोबर काम करतो आणि त्याच्यामध्ये अनेक त्यांचे प्रश्न हाताळले जातात, त्याच हाताळतात, त्याच लिगलचे प्रश्न हाताळतात आणि वेगवेगळे ट्रेनिंग महत्त्वाचे यांना देण्याचं काम फक्त आपण करतो की त्या ट्रेनिंगमध्ये त्यांच्यातल्याच महिला पण ट्रेनिंगच्या तयार करतो, त्यांच्यातल्याच लिगलच्या महिला तयार करतो. त्याच्यामुळे त्याच पुढे येतात, आम्ही तयार करत नाही, त्याच येतात, मग त्यांना पुढे आणायचं, त्या पुढे नेतृत्व करतात आणि म्हणून हे संघटन त्यांचं मजबूत आज 32 वर्षाचं झालंय. आणि जे समजा इलेक्शनला एखाद्या ग्रामपंचायत सदस्याला उभं राहायचंय तेव्हा ती कुठल्या पक्षाची म्हणून अशी अपक्ष उभं राहिलं तर तिला त्या काही हे करत नाही. पक्षाची असेल तर ती त्या काळामध्ये त्या मिटिंगला पण येत नाही, तिचं ती ठरवते. असे काही निर्णय त्यांच्या पातळीवर त्या घेतात. असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. अजून सुद्धा त्यांना काय जोडायचं? तर त्याच्यामध्ये अजून मी जोडते की त्यांचा प्रश्नाचं रोग होता. ताईने सांगितलं की कुठला विचार प्रभावी म्हणजे एकूण त्याच्यावर होल्ड घ्यायचा प्रयत्न करतं का. त्याच्यामध्ये हे इतकं विखुरलेलं आहे ठिकठिकाणी, म्हणजे पुणे, नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे, मग या बाजूला सातारा, सांगली, नंतर विदर्भामध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी जे संघ आहे. त्यामुळे त्या भागामध्ये कुठले प्रश्न, म्हणजे आता मध्ये सिन्नरमध्ये एक मोर्चा काढला होता त्यांनी मालेगावच्या घटनेसंबंधी. तर ते थोडंफार म्हणजे कारण की ती रचना कशी आहे की गटातली प्रतिनिधीच विभागात येते आणि विभागातली प्रतिनिधी संघामध्ये येते. आता काही ठिकाणी जेव्हा म्हणजे एखादं राजकीय पक्षा म्हणजे त्याच्यात तिला वाटते की मला संधी आहे, मला जावंसं वाटतं, तर काही ठिकाणी महिलांनी हा निर्णय घेतलेला आहे की तिथे पदाधिकारी असेल तर ती संघामध्ये पदाधिकारी नसेल, म्हणजे पक्ष पदाधिकारी, पण विचारांचा ताबा घेतला जातो का आणि कसा, अजून तसा फारसा अनुभवाला डायरेक्टली आला नाही. त्या भागातले मग विचार जे गट, विभाग, संघ पातळीवर पुढे येतात त्याच्याप्रमाणे मग विचारांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे मी असं म्हणेन की अजून तसं म्हणजे एखाद्या पॉलिटिकल पार्टीने ताबा घेतला असं कुठे जाणवलं नाही एखाद्या विचाराने. पण तुम्ही म्हणता तो तसा धोका काही ठिकाणी येऊ शकतो, पण अजून तसा अनुभवलेला नाही, म्हणजे एका विचाराने पकड घेतलेला. आता एक अजून हां बँकिंग. नमस्कार, मी अरुणा तिवारी. आपण जे महिला बचत गटाच्या संदर्भातलं काम केलं आणि त्यात तुम्ही हे सांगितलं की विधवांच्या संदर्भातलं तुम्ही ते जे पती गेल्यानंतर पूर्वी म्हणजे आम्ही पण लहानपणी बघितलेलं आहे की विधवांचे दागिने कसे ओरबाडून काढले जायचे, त्या संदर्भात तुम्ही काम केलं, ते अगदी चांगलं तुमचं काम आहे. मला असं विचारायचं होतं की तुम्ही महिलांच्या मला वाटतं हजारो महिलांच्या संपर्कात तुम्ही आले असाल, तर याच्यात घरगुती अत्याचाराचे प्रश्न काही तुमच्यापर्यंत पोहोचले का आणि त्याच्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना केल्या? भरपूर. आणि रेखाताईच काउन्सिलर आहे त्याच्यामध्ये आणि जिल्हा दक्षता समितीवर सदस्य आहे. तर इनफॅक्ट म्हणजे वेगवेगळे येतात, अजून रोज येतात, त्याचे स्वरूप थोडं बदललं जातं आहे, म्हणजे अगोदर जे येणारे प्रश्न आणि आत्ता.
तर घरगुती हिंसाचाराचे जे प्रश्न येतात त्या कशा हाताळल्या जातात. आणि त्याच्यामध्ये म्हणून जे म्हटलं की रेखाताई अनुभव पण सांगतील की त्याच्यामध्ये एखादी महिला घेऊन येते प्रश्न, तर तिच्या बाजूने प्रश्न समजून घेतला जातो. मग नंतर दुसऱ्या बाजूला घरातल्या बाकीच्या लोकांना बोलवलं जातं आणि त्याच्यातनं पुढे जे आहे पर्याय जे आहे ते पुढे येत असतात. त्याच्यामध्ये महिलांचं म्हणणं काय आहे आणि कधी कधी म्हणजे दोन्ही अनुभव येतात. तर मला वाटतं एखाद्या 1-2 केसेस सांगतील त्याच्यामध्ये की म्हणजे त्याचे उत्तरं कशी निघत आहेत वेगवेगळे, म्हणजे घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत.